जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आज व्हिडिओमध्ये साजूक तुपाची रेसिपी शेअर करणार आहे। दुधाच्या सायमध्ये दह्याचे विरजण घालून त्याच्यापासून लोणी बनवून तूप बनवणार आहे। इथे मी 10 दिवसाची साय जमा केलेली आहे आणि दररोज या पातेल्यामध्ये मी साय ठेवून हे पातेलं मी फ्रीजमध्ये ठेवते। तर दररोज फुल क्रीम 1 लिटर दूध घेते आणि त्याच्यावरची जी साय आहे ती दररोज मी या पातेल्यामध्ये काढून हे पातेलं दररोज फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं। आता हे पातेलं बाहेर काढलेलं आहे आणि आता हे रूम टेम्परेचरवरती आहे। तर या सायमध्ये आता मी दही टाकणार आहे। दही ही रूम टेम्परेचरवरच आहे। तर बरोबर 2 चमचे दही ॲड केलेलं आहे। आता हे दही आहे ते मी या सायमध्ये मिक्स करते, म्हणजे व्यवस्थित साय आहे ती विरजली जाईल। तर ह्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि ही रात्रभर असंच ठेवणार आहे। रात्रभर साय छान विरजलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साय काढायची आहे। जेवढा मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तेवढी साय काढायची आहे याच्यामध्ये। उन्हाळ्यामध्ये पटकन विरजलं जातं, म्हणजे रात्रभर ठेवलं तरी विरजतं। थंडीच्या दिवसामध्ये थोडा जास्त टाइम लागतो विरजण्यासाठी। तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेते। इथे बघू शकता मी अशा पद्धतीने छान फिरवून घेतलेली आहे मिक्सरला। तर राहिलेली जी साय आहे ती अशाच पद्धतीने फिरवून घेते। इथे बघू शकता सर्व साय आहे ती मी एका कढईत काढलेली आहे आणि सर्व साय मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रीज मधले एकदम थंड पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे। थंड पाणी टाकलं की लोण्याचा गोळा तयार होतो आणि आपोआप वरती येतो। आता काय करायचं, हे आपण पळीने हलवून घ्यायचं, म्हणजे बरोबर लोणी आहे ते वरती येतं आणि जे पाणी आहे ते खाली राहतं, म्हणजे ताक जे आहे ते खाली राहतं आणि लोणी वर येतं। इथे बघू शकताय कशा पद्धतीने लोणी गोळा होत आहे। तर हे लोणी आहे ते गोळा करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि एका पातेल्यात काढायचं आहे तूप बनवण्यासाठी। इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि आता काय करणार आहे, हे जे लोणी वरती आलेलं आहे गोळा होऊन ते लोणी मी हाताने असं गोळा करणार आहे आणि त्या पातेल्यात काढणार आहे ज्याच्यामध्ये मी तूप कडवणार आहे। अशा पद्धतीने हलवलं तरी पटकन लोण्याचा गोळा येतो। तर हा लोण्याचा गोळा मी या पातेल्यात टाकत आहे आणि जे बारीक सारीक राहिलेलं असतं तेही आपण गोळा करून घ्यायचं लोणी। आता मी सर्व लोणी काढून घेतलेलं आहे। पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती फुल ठेवलेली आहे। आता हा लोण्याचा गोळा हळूहळू वितळायला सुरुवात होते। इथे बघू शकता लोणी पूर्ण वितळलेलं आहे। आता काय करायचं आहे, अधून मधून असं हलवायचं आहे। कंटिन्युअसली नाही हलवलं तरी चालतं, पण अधून मधून असं हलवायचं आहे। एकदम पळी खालून हलवून घ्यायची आहे, कारण तर खाली लागू शकतं, थोडंफार लागलंच जातं तूप बनवताना।
पण जर असं अधूनमधून हलवलं तर जास्त खाली लागत नाही. 5 मिनिटांनी ते बघू शकता अशा पद्धतीने तूप थोडंसं कडायला सुरुवात होते, पण अजून हे तूप तयार झालेलं नाही. आता इथे बघू शकता तूप छान कडायला लागलेलं आहे, पूर्ण असं पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला मी याच्यामध्ये वेलची अशा पद्धतीने सोलून टाकत आहे. वेलचीमुळे काय होतं, छान असा वास येतो तुपाचा. तर याच्यामध्ये 2 वेलची सोलून टाकलेल्या आहेत. तर आता तूप कडायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं आणि थोडंफार खाली लागलं जातं, ते एकदम नॉर्मल आहे. तर आता हे पूर्ण वितळलं जातं आणि थोडेफारच कण राहतात त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने बनायला सुरुवात झालेलं आहे. जास्त लाल नाही करायचं. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने तूप कडलेलं आहे. आता या स्टेजला मी गॅस बंद करते. इथे बघू शकता गॅस बंद केला आहे तरीही तूप किती उकळत आहे. तर आता आपल्याला हे तूप थंड करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तूप छान थंड झालेलं आहे. आता आपण हे तूप आहे ते गाळून घेऊया. तर स्टीलच्या डब्यात किंवा मग काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं आहे. तर मी इथे एक छोटी काचेची भरणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे तूप गाळत आहे. तर इथे बघू शकता असाच कलर असायला पाहिजे आपल्या तुपाचा. याच्यापेक्षा जास्त डार्क लाल कलर नको आहे. मी जेवढं तूप बनवलं होतं त्याच्यामध्ये एवढी एक भरणी भरलेली आहे आणि अजूनही इथं शिल्लक आहे ते मी या वाटीत गाळून घेते. तर हे वाटीत गाळलेलं आहे ते मी आता यूज करणार आहे, त्याच्यामुळे याच्यात गाळते. स्टीलच्या डब्यात किंवा मग काचेच्या भरणीत ठेवायचा आहे तो, मग छान राहतं. त्याचा कलरही अगदी छान आलेला आहे आणि तुपाचा वासही अगदी छान सुटलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने घरी तूप बनवू शकता. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.